नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर भोगीचा दिवस होता आणि भाज्यांची काहीच तयारी नव्हती. तर मांड्याला शाळेत आणायला गेले तेव्हा इथे बाहेर वाट्यावरती मला ही भाजीवाली दिसली. 30 रुपयाचा हा वाटा होता. तर त्याच्यामध्ये गाजर, शेंगदाणे, तुरीच्या शेंगा, वाटाणे, त्याचप्रमाणे घेवडे असं बरंच काही काही होतं. हरभरा होता. तर म्हटलं ठीक आहे, अशाही भरपूर भाज्या घातल्यानंतर आमच्या घरात कोणी जेवणार नाही. हे मी आणि माझा नवराच मोस्ट ऑफ अजून म्हणजे भाज्या वगैरे अजून खातो. तर म्हटलं ठीक आहे. मग सगळ्या भाज्या नीट साफ केल्या, कुकरमध्ये घेतल्या. त्यामध्ये अशा पद्धतीने गाजर चिरून घातलं आणि कुकरला थोडंसं मीठ घालून कुकरला त्या शिजायला लावल्या. आता म्हटलं याला मसाला करायचा. नुसत्या उकडून घेतलेल्या भाज्या कोणीच खात नाही. तर मग म्हटलं काय करायचं? तर मी दरवेळेला ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने भाजी करते. तर आज मी त्याच्यापेक्षा थोडी वेगळी करणार आहे. म्हणजे इथे थोडंसं अगदी छोटासा तुकडा खोबऱ्याचा घेतलेला आहे. खोबरं भाजून घेतलं. त्याचप्रमाणे मूठभर असे शेंगदाणे, मूठभर पण नाही, मूठभरपेक्षा थोडे कमी असे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले. त्याचप्रमाणे तीळ असतात आपले सफेद तीळ, ते सुद्धा छान भाजून घेतले आणि ते सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलं. छान थंड होऊ दिलं. आता हे सगळं थंड झालं त्याच्यानंतर काय करायचं की कोथिंबीर घ्यायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेतली आणि आपण जे काही जिन्नस भाजून घेतलेले होते ते सगळे मिक्स केले. थोडंसं पाणी घातलं आणि ते छानपैकी त्याचं वाटण करून घेतलं. आता कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, कढीपत्ता टाकला. कढीपत्ता छान तडतडला की आपण जे वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छानपैकी परतून घेतलं. परतताना फार वेळ लागत नाही, पटकन होऊन जातं. हळद टाकली, काश्मीरी लाल मिरची टाकली आणि घरचा मसाला टाकला 1 चमचाभर आणि थोडासा 1 अर्धा चमचा गोडा मसाला घातला आणि छान सगळे जिन्नस एकत्र करून घेतले, मसाले एकत्र करून घेतले आणि ह्यामध्ये ज्या उकडलेल्या भाज्या होत्या त्यामध्ये त्याच्यात ॲड केले आणि अशा पद्धतीने मस्त अशी भोगीची भाजी केली. अक्षरशः इतका मस्त सुगंध दरवळत होता, म्हणजे काय अफलातून. आता मी थोडीशी आहे ना पातळ भाजी ठेवली, कारण की भात पण होता, तर भातासोबत पण खायला ती छान वाटेल म्हणून. तर अशा पद्धतीने भाजी आणि भाकरी इथे तयार केलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे भुजीची भाजी आणि भाकरी तयार झालेली आहे. चवीला एकच नंबर. ज्यांना फक्त नुसतं उकडलेल्या भाज्या खायच्या नाही त्यांनी ही एकदा नक्की करून बघा. खूप सुंदर लागते. तर नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. टेक केअर.